नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आज आपण नाचणीची भाकरी बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत मस्त अशी चटपटीत टोमॅटोची चटणी बनवणार आहोत। नाचणीला रागी ही बोललं जातं। नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी खूप अशी फायदेमंद आहे, त्याच्यापासून आपल्या शरीरासाठी खूप असे पोषक घटक तत्व मिळतात। तर चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं सुरुवातीला चटणी करण्यासाठी मी अर्धा किलोच्या आसपास टोमॅटो घेतलेले आहेत। हे मीडियम आकाराचे टोमॅटो आहेत आणि आता आपण हे पाण्यातून धुवून घेऊया। एक 9 ते 10 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। आता स्वच्छ पाण्यातून आपण धुवून घेऊया ते। आता एक वेळा मी धुवून घेतलेले, परत आपण याच्यामध्ये पाणी घालून परत एकदा हे टोमॅटो आहेत ते धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण कट करायला घेऊया। आता हे टोमॅटो आहेत ते मीडियम आकाराचे आहेत, त्याच्यामुळे त्यामध्ये आतमध्ये बिया अजिबात नाहीयेत। जर टोमॅटो जून असेल आणि त्यामध्ये जर बी असेल तर बघू शकता याच्यामध्ये बी अजिबात दिसत नाहीये। त्यामुळे मी डायरेक्ट ही जी टोमॅटो आहे ते बारीक कट करून घेते। जर याच्यामध्ये बी असेल तर बी बाजूला काढून टाका आणि त्यानंतर टोमॅटो ते कट करून घ्या। आता एकाही टोमॅटो मध्ये इथे मला बिया आढळलेल्या नाहीत, त्यामुळे सगळी टोमॅटो मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत। आता टोमॅटो कट करून झालेत, एक मोठा असा कांदा घेतला आणि तोही एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। इथं कांदा चिरताना थोडासा बारीक चिरायचा चांगला, म्हणजे चटणीमध्ये आपल्या तोंडामध्ये तो लागत नाही। अशा पद्धतीने हा जो कांदा घेतला होता तोही मी एकदम बारीक चिरून घेतला। नंतर मी फ्रेश अशी कोथिंबीर घेतली, थोडी जास्त कोथिंबीर घ्यायची, चवीला खूप छान लागते, आणि त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची। आता आपण गॅसवरती एक कढई ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया। आता इथं तेल घालताना मी 2.5 पळीच्या आसपास तेल घातलेले, म्हणजे 2 पळी आणि थोडंसं वरती। ही पळी छोटी आहे, तुमची पळी जर मोठी असेल तर मग त्यामध्ये फक्त 2 पळी किंवा 1.5 पळी तेल घालू शकता। आता इथं मी 2 पळी आणि थोडंसं जास्त घातलेले। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण बाकीचे मसाले त्याच्यामध्ये ऍड करूया। आता इथं तेल गरम होतंय, आता तुम्हाला चला आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा आहे ती मी मोहरी घालून घेतलेली। इथं तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता। आता इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी घातलेला नाहीये। कढीपत्ता घातल्यामुळे एक छान अशी चटणीला टेस्ट येते। त्यानंतर चिरलेला कांदा घातला, कांदा थोडासा परतून घेतला, त्यावरती मीठ घातलं। मीठ घातलं की कांदा जरा लवकर परतला जातो। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि ती परतून घेतली। त्यावरती मग लाल तिखट घातलं, हळद घातली अर्धा चमचा, जिरा पावडर, धने पावडर आणि किचन किंग मसाला येतो तो अर्धा चमचा सगळे घालून घेतलेले आहेत। मसाले सगळे मी वरती इथं मेन्शन करून देते। त्यानंतर मसाला 2-3 मिनिटं चांगला भाजून घेतला, त्यावरती टोमॅटो जो चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आणि मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। इथं बघू शकता आपोआप टोमॅटोला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते। आता आपण झाकण ठेवलं, 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि परत थोडंसं हलवून घ्यायचं आहे। जसं त्याला वाफ सुटत जाईल तसं टोमॅटोचा कलर आहे तो बदलत जातो आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट पडत जातं। आता याला छान वाफ पण पकडलेली आहे। आता आपण असंच याच्यावरती परत एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे। मिक्स करताना चांगलं मिक्स करून घ्यायचंय। टोमॅटो जसं वाफलतील, थोडंसं वाटलं की आता चांगलं वाफवलेलं आहे, त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने असं स्मॅश करून घ्यायचंय। इथे बघू शकता टोमॅटो चांगलं वाफवलेलं आहे। मी 2 वेळा झाकण ठेवलं आणि त्यानंतर टोमॅटो वाफलून निघालेले। आता मी चमच्याच्या साहाय्याने किंवा इथं स्मॅशरच्या साहाय्याने पण तुम्ही बारीक करू शकता। स्मॅशर वापरला की काय होतं, एकदम टोमॅटोची चटणी ती एकदम बारीक होते। इथं मी चमच्याने स्मॅश करून घेतलेला आहे। टोमॅटो स्मॅश झालं की त्यावरती मी शेंगदाण्याचा कूट 3 चमचे घालून घेतलेले आहे। भाजलेले शेंगदाणे आहेत आणि त्याचा कूट केलेला होता। त्यानंतर फ्रेश चिरलेली कोथिंबीर घातली आणि दोन्ही इथे मिक्स करून घेतलं आणि परत आपण हे चांगलं हलवल्यानंतर त्यावरती 1 छोटा चमचा बनून साखर घालून घेतलेली। साखर घातली की बॅलन्स व्यवस्थित राहतो चवीला आणि आंबट गोड अशी चटणी छानपैकी बनली जाते। आता इथं मी मिक्स करून घेतलं, जी राहिलेली थोडीशी कोथिंबीर होती ती याच्यामध्ये घालून घेतली आणि त्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊया। ही चटणी खाली लागू शकते तर सतत हलवून घ्यायची आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं 1-2 मिनिटं, परत आपण तसंच हलवून घ्यायचं आहे। इथं बघू शकता चटणी काय मस्त अशी दिसते आणि कलर पण खूप छान आलेला आहे। आता 1-2 मिनिटं मी झाकण ठेवलं, छान अशी वाफ सुटलेली आहे आणि साईडनं बघू शकता इथं तेल सुटत आलेलं आहे, म्हणजे आपली चटणी आहे ती तयार होत आलेली आहे। चटणी ती चांगली वाफलवून द्यायची, नाही तर त्याचा टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो चटणीमध्ये उतरला जातो। त्यामुळे चटणी शक्यतो चांगली ती वाफलवून घ्यायची। साईडला तेल सुटायला लागलं की समजायचं आपली चटणी परफेक्ट झालेली। 10 ते 12 मिनिटात ही चटणी झटपट अशी तयार होते। तर बघू शकता आपली चटणी तयार झालेली। मी गॅस बंद करून ठेवला आहे आणि बाजूला ठेवलेलं आहे। आता इथं हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। नाचणीचं पीठ थोडंसं काळपट असतं दिसायला, इथं बघू शकता। आता आपण हे चाळून घेऊया।
गिरणीतून पीठ दळून आणल्यानंतर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये चाळ निघाला जातो, तर शक्यतो भाकरी करत असताना पीठ आहे ते चाळून घेत जावा. मग ते छोट्या गिरणीतलं असू किंवा मग मोठ्या गिरणीमध्ये दळून आणलं तरीसुद्धा. आता परातीमध्ये हे चाळलेलं पीठ घेतलं, त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं आपलं जे नॉर्मल पाणी असतं ते घातले आणि पीठ मळून घ्यायचे. पीठ जर तुमचं जुनं असेल, जास्त दिवसाचं असेल आणि भाकरी जमत नसेल, येत नसेल, तर याच्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचे आणि नंतर पीठ मळून घ्यायचे. पीठ मळत असताना 3 ते 4 मिनटं चांगलं पीठ आहे ते मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी आहे ती एकदम सॉफ्ट येते आणि अजिबात भाकरी तुटली जात नाही. तर बघू शकता, एक 5 मिनटं मी चांगलं हे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे, म्हणजे भाकरी आपली अजिबात तुटणार नाही. जसं मळत जाईल तसं पीठ थोडं चिकट बनत जातं. सुरुवातीला पीठ असं एकदम भरभरीत लागतं, तर चांगलं मळून घ्यायचं आणि त्यानंतर भाकरी करायची, म्हणजे आपली भाकरी अजिबात तुटत नाही. आता इथं बघू शकता पीठ छानपैकी मी मळून घेतलेले आहे. आता आपण त्याचे गोळे करून घेऊया. इथं 2 मीडियम आकाराच्या भाकरींचे गोळे केलेले आहेत आणि एक छोट्या भाकरीचा केलेला आहे. आता आपण याच्यावरती पीठ घालूया आणि भाकरी आहे ती थापून घेऊया. तुम्ही पोळपोटावरती ही भाकरी थापू शकता किंवा मग अशी परातीमध्येही थापता येते. बघ, अशा पद्धतीने हलक्या हाताने पिठाचा हात लावत लावत भाकरी आहे ती एकदम पातळ अशी थापून घ्यायची. आता मी भाकरी अशा पद्धतीने थापून घेते. तुम्ही दोन्ही हातांनी भाकरी थापू शकता, जशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही भाकरी थापून घ्यायची. आता इथं खाली परत पिठी थोडीशी लावलेली आहे आणि मी भाकरी संपूर्ण थापून घेतलेली. आता याच्यामध्ये तव्यामध्ये आपण घालून घेऊया. जी वरची साईड असते परातीमध्ये ती तव्यावरती खालच्या साईडला टाकायची आणि पिठाची जी खालची साईड असते परातीमध्ये ती तव्याच्या वरच्या साईडला आली पाहिजे. त्यानंतर जे पीठ असतं त्यावरती पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं सुकायला लागलं की चमच्याच्या साहाय्याने आपण हे पलटी करून घ्यायची आहे. ही भाकरी आहे ती खूप पौष्टिक अशी आहे. नाचणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रथिने, लोह असे आवश्यक पोषक घटक तत्व असतात जास्त प्रमाणात, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. नाचणी ही हाडांसाठी, मधुमेहासाठी, वजन कमी करण्यासाठी फायदेमंद असते. त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तर त्वचा आणि केसासाठीही फायदेमंद असते. तर नक्की अशा पद्धतीची नाचणीची भाकरी ती बनवून बघा. चला तर आता आपण दुसरी भाकरी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. तुम्हाला इथं जर परातीमध्ये थापायला जमत नसेल तर तुम्ही पोळपोटावरतीही थापू शकता. खूप छान अशी भाकरी येते आणि टाकायला इझी जाते. ज्यांना जमत असेल त्यांनी परातीमध्ये करू शकता. बघा, अशा पद्धतीने दोनही हातांनी सुद्धा तुम्ही भाकरी आहे ती छानपैकी थापून घेऊ शकता. आता ही दुसरी भाकरी मी अशीच थापून घेतलेली आहे आणि आपण आता ती तव्यावरती घालून घेऊया. नाचणी ही खूप पौष्टिक अशी आहे. आपल्या दुसऱ्याही नाचणीच्या काही रेसिपी आहेत त्याही पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका. त्यासाठी संगीता सोमी किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे अशा काही रेसिपी आल्यात तर त्या तुम्हाला इझिली पाहता येतील. आता इथे बघू शकता मी पाणी लावून घेतलेले आहे आणि 2 मिनटं 1 ते 1.5 मिनटं वेट करायचं. असं सुकायला लागली वरून भाकरी की त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. बघा काय मस्त असा कलर दिसतोय का नाही, आणि खायला खूप अशी टेस्टी लागते आणि पौष्टिक पण आहे. चला तर आता दुसरी भाकरी अशा पद्धतीने आपण भाजून घेऊया. आता मी जो तवा आहे तो काढून घेणार आहे. गॅस मोठा करायचा आणि त्यावरती ही भाकरी आहे ती शेकून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवरती भाकरी टाकली की टमकन अशी फुगली जाते. आता ही भाकरी काढल्यानंतर लगेच त्यावरती तुम्ही तूप लावून घेऊ शकता, म्हणजे जी भाकरी आहे तुम्ही संध्याकाळपर्यंत ठेवली तरी ती सॉफ्ट राहते, अजिबात कडक बनत नाही. आता इथं बघू शकता ही भाकरी थोडी थंड झालेली, त्यानंतर मी लावलेले तरीसुद्धा तूप आहे ते पागळलेलं आहे. आता इथं आपण सर्व करून घेतलेले भाकरी मस्तपैकी आपली तयार झाली. टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे, त्याच्यासोबत तळलेली मिरची ठेवलेली आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा आणि ही रेसिपी कशी वाटली त्याची नक्की छोटीशी कमेंट करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही नाचणीच्याच रेसिपी मी दाखवत आहे, तर याचबरोबर मी एक केक बनवलेला आहे नाचणीचा, तर तो कसा बनवलेला आहे तर ती रेसिपी तुम्ही नक्कीच बघा. संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये अजिबात या केकमध्ये अंडा, मैदा किंवा साखर न वापरता हा चॉकलेट केक बनवलेला आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही संगीता सोमी किचनवरती पाहू शकता. थँक्यू.